अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या। सोनई कांगोनी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार 3 फेब्रुवारी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाचीच हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गणेश दत्तात्रय वडघुले हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी लागणारे खोरे व लाकडी ठोकळ्याने डोक्यात मारले। यात गणेश वडघुले हा ठार झाला। फिर्यादी हे त्यांचे भावंड सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केलं, अशी फिर्यादी हिराबाई दत्तात्रय वडघुले यांनी दिली आहे। हिराबाई दत्तात्रय वडघुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी वडघुले व गौरी भगवान वडघुले या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सूरज मेढे पोलीस तपास करत आहेत। दरम्यान काल आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विठ्ठल वडघुले, भगवान वडघुले, संभाजी वडघुले यांना 2 दिवस पोलीस कोठडी तर गौरी वडघुले हिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।